वेलकम विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या 10वी इंग्लिशच्या या सेशनला. मागच्या तासाला आपण 2.5 स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू आपण बघितला. आपण आता या लेसनवरची जी वर्कशॉप आहे त्या वर्कशॉपला सुरुवात करू. या वर्कशॉपमधली पहिली ॲक्टिव्हिटी आहे रेफर टू द स्टोरी द बॉय हू ब्रोक द बँक. आपल्या सेकंड युनिटमधला सेकंड लेसन आहे हा, द बॉय हू ब्रोक द बँक. या स्टोरीला रेफर करून आपल्याला ही आताची ॲक्टिव्हिटी करायची आहे. ही स्टोरी लिहिलेली रस्किन बॉन्ड या एका रिनाऊंड रायटरने. रीड इट केअरफुली अँड राईट अ रिव्ह्यू ऑफ द सेम कीपिंग द फॉलोइंग पॉईंट्स इन माइंड. आता या स्टोरीचा रिव्ह्यू आपल्याला करायचा आहे. थोडक्यात बुक रिव्ह्यू आपल्याला करायचा आहे. कोणत्या स्टोरीचा बुक रिव्ह्यू करायचा आहे? रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेल्या द बॉय हू ब्रोक द बँक या स्टोरीचा बुक रिव्ह्यू आपल्याला करायचा आहे. आणि त्यासाठी काही मुद्द्यांची मदत आपल्याला घ्यायची आहे. त्या मुद्द्यांना समोर ठेवून आपल्याला रिव्ह्यू करायचा आहे. त्यातला पहिला मुद्दा आहे नेम ऑफ द स्टोरी अँड रायटर. स्टोरीचं नाव आहे द बॉय हू ब्रोक द बँक आणि रायटरचं नाव आहे रस्किन बॉन्ड. हा पहिला मुद्दा त्याचा. दुसरा मुद्दा आहे टाईप ऑफ स्टोरी. कोणत्या प्रकारची ही स्टोरी आहे, कोणत्या पद्धतीने लिहिलेली ही स्टोरी आहे. तर ही एक नॅरेटिव्ह फिक्शन या प्रकाराने लिहिलेली ही शॉर्ट स्टोरी आहे. तिसरा मुद्दा आहे बॅकग्राऊंड अँड सेटिंग, टाईम अँड प्लेस. टाईम केव्हाचा आहे तर 1 डे, एका दिवसामध्ये घडलेली ही घटना आहे. फ्रॉम मॉर्निंग टू आफ्टरनून. ठिकाण कोणतं आहे? पिंपळनगर नावाचं शहर हे ठिकाण आहे की ज्या ठिकाणी ही स्टोरी घडलेली. दिस ऑल स्टोरी टूक प्लेस इन पिंपलनगर प्लेस. मेन कॅरेक्टर्स कोणकोणते या स्टोरीमधले? तर यामध्ये नथू नावाचा स्वीपर बॉय, सेठ गोविंदराम की ज्यांची बँक आहे, सीताराम नावाचा एक वॉशरमनचा मुलगा आहे, मिसेस श्रीवास्तव, मिसेस भूषण, मिस्टर भूषण, द बँक मॅनेजर. असे वेगळे कॅरेक्टर्स यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा मुद्दा आहे प्रॉब्लेम फेस्ड. कोणता प्रॉब्लेम या स्टोरीमध्ये रायटरने दाखवलेला आहे? तर यामध्ये देर इज अ रूमर दॅट द पिंपलनगर बँक हॅज कोलॅप्स्ड अँड द ओनर हॅज रन अवे. अशी अफवा पसरते की पिंपळनगरची बँक जी आहे ती बुडाली आहे आणि जो मालक आहे तो पळून गेला आहे. The people are demanding their money, but there are no funds available immediately. लोकांना त्यांचे पैसे डिपॉझिट म्हणून बँकेत ठेवलेले त्यांच्या सेविंग्स त्यांना परत पाहिजे. People demanding their money back from the bank, but bank has no enough funds to give money back to the people. This is the problem in the story. पुढचा मुद्दा आहे लँग्वेज यूज्ड. ही स्टोरी लिहिताना रस्किन बॉन्ड यांनी लँग्वेज कशी यूज केलेली आहे? लँग्वेज म्हणजे मराठी लँग्वेज, हिंदी लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज असा अर्थ इथे अभिप्रेत नाही. तर त्यांनी वाक्यरचना कशी केलेली आहे, शब्द कसे वापरलेले आहेत? तर द लँग्वेज यूज्ड इन दिस स्टोरी इज व्हेरी सिम्पल वर्ड्स आर यूज्ड हिअर अँड इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. समजायला सोपे असे शब्द इथे वापरलेले. व्हॉट डू यू लाईक अबाउट द स्टोरी. पुढचा मुद्दा आहे की या स्टोरीबद्दल तुम्हाला काय आवडतं आहे? व्हॉट डू यू लाईक अबाउट दिस स्टोरी. आय लाईक द डेव्हलपमेंट ऑफ द स्टोरी, द वे इन विच द रायटर रिव्हील्स हाऊ अ रूमर स्टार्ट्स अँड स्प्रेड्स. एखादी रूमर, अफवा कशी सुरू होते, कशी पसरते आणि कसा दुष्परिणाम घडून आणते हे अत्यंत चांगल्या पद्धतीने या स्टोरीमध्ये रायटरने मांडलेलं आहे. I also like the fun and humor that is a result of the misunderstanding. फन आणि ह्युमर हे सुद्धा त्या मिसअंडरस्टँडिंगमधून क्रिएट होतात अँड आय लाईक दॅट फन अँड ह्युमर. शेवटचा मुद्दा आहे यातला युअर जनरल ओपिनियन ऑफ द स्टोरी. जनरल ओपिनियन या स्टोरीबद्दल तुमचं काय? तर त्यामध्ये इट इज अ व्हेरी एंटरटेनिंग स्टोरी that makes joyful reading. It is humorous and interesting. एक रूमर
कसा दुष्परिणाम घडवून आणते, लोक कसे त्या रुमरच्या मागे वेडे होतात, विचार न करता, सारासार विचार न करता, विदाऊट थिंकिंग दे टेक ॲक्शन ड्यू टू रूमर. आणि ते बघायला, ते वाचायला इंटरेस्टिंग वाटतं आणि हे मला या स्टोरीमध्ये आवडतं. ओके, आपण आता आपल्या पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे वळूया. ओके, आपली पुढची ॲक्टिव्हिटी आहे लुक इनसाइड युअर थिंकिंग हॅट. दिस इज द नेम ऑफ आवर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी अँड दिस इज अ पर्सनल रिस्पॉन्स ॲक्टिव्हिटी. पर्सनल रिस्पॉन्स इथे प्रत्येक क्वेश्चनला नीडेड, इथे स्वतःचं मत, स्वतःचं रिस्पॉन्स प्रत्येक प्रश्नाला आपल्याला द्यायचा आहे. कशी करायची ॲक्टिव्हिटी? रीड द एव्हिडन्स ऑर सेंटेन्सेस गिवन बिलो अँड ऑफर अ पॉसिबल एक्सप्लेनेशन ऑफ व्हॉट हॅपन इन दिस हाऊस. मेक अप सम क्वेश्चन्स टू गॅदर मोर इन्फॉर्मेशन. Now collect your all evidences and write a story in your notebook. Give a suitable title. इथे आपल्याला एक स्टोरी तयार करायची, स्टोरी रायटिंगची ॲक्टिव्हिटी आहे. पण त्याच्या आधी आपल्याला काही क्ल्यूज गोळा करायचे आणि ते क्ल्यूज गोळा करण्यासाठी म्हणून आपल्याला हा जो टेबल दिलेला आहे त्या टेबलचा उपयोग करायचा आहे. मग त्यामध्ये आपण पहिल्या क्ल्यूला सुरुवात करू. There were children's footprints in the kitchen. किचनमध्ये चिल्ड्रनचे फूटप्रिंट होते. मग ते का होते? इथे आपल्याला आपली इमॅजिनेशन वापरायची. वी हॅव टू कम्प्लीट दिस सेंटेन्सेस अकॉर्डिंग टू आवर इमॅजिनेशन. आपल्याला काय वाटतंय ते आपण आता इथे लिहायचं आहे. मग त्यामधला पहिला क्वेश्चन आहे, आवर फर्स्ट क्वेश्चन इज मे बी दे वर, पुढे डॉट डॉट दिलेला आहे. इथे डॉट डॉटच्या ठिकाणी आपल्याला काय वाटतंय ते आपण इथे लिहायचं आहे. मग मला काय वाटतं इथे? तर मला वाटतंय की मे बी दे वर थर्स्टी ऑर हंग्री. किचनमध्ये जे चिल्ड्रनचे फूटप्रिंट्स दिसले, मग ते का दिसले? तर ते चिल्ड्रन तिथे थर्स्टी होते किंवा हंग्री होते आणि म्हणून ते तिथे गेले. दुसरं वाक्य, मे बी दे वर लुकिंग फॉर समथिंग टू ईट. ते खाण्यासाठी काहीतरी शोधत होते. आपण आता दुसरा क्वेश्चन बघू. द किचन वॉज मेसी विथ. सगळीकडे किचनमध्ये अस्ताव्यस्त झालेलं होतं. मग काय अस्ताव्यस्त झालेलं होतं? वेट मड. तिथं वेट मड आलेला होता, चिखल आलेला होता, स्टिकी जॅम तिथं पडलेला होता आणि त्याच्यामुळे तिकडे अस्वच्छता झालेली होती. पुढचं आहे तिसरं पाहू आपण. व्हॉट कम्स टू माइंड वेन यू हिअर द वर्ड मिस्चिवस. जेव्हा मिस्चिवस हा शब्द तुमच्या समोर येतो तेव्हा मिस्चिवस या शब्दाशी कोणकोणते रिलेटेड वर्ड्स तुमच्या मनामध्ये येतात? जसं नॉटी हा शब्द येतो, प्लेइंग ट्रिक्स, ट्रबल अदर्स, हॅविंग फन. हे काही सेम मिनिंग वर्ड्स मिस्चिवससाठी आपल्या समोर येतात. त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी आहे द चिल्ड्रन वे आर प्लॅनिंग. चिल्ड्रन प्लॅनिंग करत होते. कशाची प्लॅनिंग करत होते? टू हॅव सम फन. काहीतरी मस्ती मजा करण्याची ते प्लॅनिंग करत होते. टू प्ले सम ट्रिक्स. काही ट्रिक्स करण्याची सुद्धा ते प्लॅनिंग करत होते. शेवटचा मुद्दा यातला, मदर फाउंड एम्प्टी जार्स ऑफ. किचनमध्ये मदरला एम्प्टी जार्स सापडले. कशाचे एम्प्टी जार्स होते ते? जॅम आणि पिकल्सचे ते एम्प्टी जार्स होते. नाव दीज आर अवर क्ल्यूज. हे आपल्या हातामध्ये क्ल्यूज आलेले आहेत. वी हॅव टू क्रिएट अ स्टोरी, वी हॅव टू बिल्ड अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ दीज क्ल्यूज, दीज पॉईंट्स. आता ह्या सगळ्या पॉईंट्सची मदत घ्यायची आपल्याला. या पॉईंट्सच्या मदतीने एक स्टोरी लिहायची आहे आणि त्या स्टोरीला एक सुटेबल टायटल द्यायचं आहे. आपला आजचा हा होमवर्क असणार आहे. ही जी दुसरी ॲक्टिव्हिटी आहे वर्कशॉपमधली, ही जी दुसरी ॲक्टिव्हिटी आहे, जे क्ल्यूज आपण बघितले या क्लूजचा उपयोग करून काय करायचं आहे, एक छान छोटीशी 8 ते 10 ओळींची एक स्टोरी लिहायची आहे आणि त्या स्टोरीला एक सुटेबल टायटल द्यायचं आहे. हा आजचा आपला होमवर्क असणार आहे. आपण आता पुढे जाऊया. आपल्या तिसऱ्या ॲक्टिव्हिटीकडे
आपण पुढे वळूया. आपण तिसऱ्या ॲक्टिव्हिटीला सुरुवात करू. आपली तिसरी ॲक्टिव्हिटी आहे आयडेंटिफाय द न्यू वर्ड्स अँड फ्रेजेस विच सीम टू बी इम्पॉर्टंट इन द रिव्ह्यू. ट्राय टू गेस देअर मीनिंग फ्रॉम द कॉन्टेक्स्ट. यू कॅन यूज अ डिक्शनरी टू कन्फर्म इट. फिल अप द टेबल. आपल्याला एक टेबल दिलेला आहे. त्या टेबलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, या रिव्ह्यूमध्ये स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण या पुस्तकाचा जो रिव्ह्यू आपल्याला इथे दिलेला आहे, त्या पुस्तकात त्या रिव्ह्यूमध्ये, त्या लेसनमध्ये जे न्यू वर्ड्स झालेले आहेत ते न्यू वर्ड्स आपल्याला शोधून काढायचे आणि त्यांची माहिती टेबलमध्ये दिलेल्यानुसार त्यांची माहिती आपल्याला सांगायची आहे. एक आपल्याला करून दाखवलेलं आहे पुस्तकामध्ये. पहिला आपल्याला करून दाखवलेला आहे मिस्चिवस. त्याचा अर्थ होतो नॉटी बट इनोसंट. मग त्याला एक सिनॉनिम आणि एक अँटोनिम, एक समानार्थी शब्द आणि एक विरोधार्थी शब्द, असे दोन शब्द आपल्याला सांगायचे. मग या मिस्चिवसचा सिनॉनिम होतो नॉटी, ट्रबलसम, खुडकर, आणि अँटोनिम होतो त्याचा गुड अँड वेल बिहेव्ड. वर्ड क्लास. वर्ड क्लास म्हणजे शब्दांच्या जाती असतात 8. देर आर 8 पार्ट्स ऑफ द स्पीच. त्या 8 पार्ट्स ऑफ द स्पीचपैकी कोणत्या पार्टमध्ये दिलेला शब्द बसतो ते आपल्याला सांगायचं आहे. त्याचा वर्ड क्लास आपल्याला सांगायचा आहे, त्याची शब्दाची जात आपल्याला इथं सांगायची आहे. मग मिस्चिवस हा शब्द ॲडजेक्टिव्ह या वर्गात मोडला जातो. मग त्याचे अदर फॉर्म्स कोणकोणते होतात, मिस्चिफ आणि मिस्चिवसली अशा दोन वेगळ्या रूपात त्याचं रूपांतर होतं. मराठी अर्थ आहे त्याचा खुडकर, हिंदीत त्याला आपण शरारती असं म्हणतो. दुसरा शब्द आहे पाठात आलेला नाईटमेअर. त्याला आपण दुसरा समानार्थी शब्द बॅड ड्रीम असाही म्हणतो. समानार्थी शब्द आहे त्याला टेरिबल किंवा हॉरर, आणि त्याला विरुद्धार्थी शब्द आहे प्लेझंट आणि हॅपी. नाईटमेअर हे नाऊन आहे. मग अदर फॉर्म्स कोणकोणते आहेत त्याचे, तर नाईट मॅरिश हा त्याचा अदर फॉर्म आहे. त्याला मराठीमध्ये भयानक स्वप्न असं म्हटलं जातं. पुढचा शब्द आहे हॅवॉक. हॅवॉक म्हणजे नाश पावणे. इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो टू डिस्ट्रॉय. त्याचा समानार्थी शब्द आहे डॅमेज आणि विरुद्धार्थी शब्द आहे मॅनेज. हॅवॉक हे नाऊन आहे. पुढचा शब्द आहे हॅरेस. इंग्लिशमध्ये आपण त्याला टू ट्रबल असं म्हणतो. त्याला समानार्थी शब्द आहे अँटोनिम आणि त्याला समानार्थी शब्द आहे ट्रबल आणि विरुद्धार्थी शब्द आहे त्याला अँटोनिम आहे कम्फर्ट ऑर पॅसिफाय. टू हॅरेस हे व्हर्ब आहे, क्रियापद आहे. हॅरेसमेंट आणि हॅरेसिंग असे दोन वेगळे शब्द त्यापासून तयार होतात. त्याचा अर्थ होतो छळ करणे. पुढचा पाचवा शब्द आहे सेन्सिटिव्ह. वन हू अंडरस्टँड्स द फिलिंग्स ऑफ अदर्स, त्याला सेन्सिटिव्ह असं म्हटलं जातं. त्याचा सिनॉनिम आहे अंडरस्टँडिंग, सिम्पॅथेटिक, आणि विरुद्धार्थी शब्द अँटोनिम आहे इनसेन्सिटिव्ह. सेन्सिटिव्ह हे ॲडजेक्टिव्ह आहे. सेन्सिटिव्हिटी, सेन्सिटिव्हली आणि सेन्सिटिव्हिटी असे दोन शब्द, दोन फॉर्म त्याचे तयार होतात. भावनिक, भावना समजणारा असा व्यक्ती, त्याला सेन्सिटिव्ह असं म्हटलं जातं. ही झाली आपली तिसरी ॲक्टिव्हिटी. आपण चौथ्या ॲक्टिव्हिटीकडे वळूया. ओके, आपली पुढची ॲक्टिव्हिटी आहे फाइंड फ्रॉम द लेसन द नाउन फॉर्म्स ऑफ. 4 शब्द दिले आहेत आपल्याला आणि त्या 4 शब्दांसाठी पॅसेजमध्ये किंवा आपल्या लेसनमध्ये जे नाउन फॉर्म्स शब्द आलेले आहेत ते आपल्याला शोधायचे. मग हॅपन, ट्रू, सिम्पल आणि कन्क्लूड हे 4 शब्द आपल्याला दिलेले आहेत. या 4ही शब्दांसाठी नाउन फॉर्म आपल्या लेसनमध्ये कोणकोणते वापरलेले आहेत ते आपल्याला बघायचे. मग हॅपनसाठी हॅपनिंग हे नाउन फॉर्म आलेलं आहे. ट्रूसाठी ट्रुथ, सिम्पलसाठी सिम्प्लिसिटी आणि कन्क्लूडसाठी कन्क्लुजन हे असे नाउन फॉर्म दिलेल्या व्हर्बसाठी, ॲडजेक्टिव्हसाठी आपल्या पॅसेजमध्ये आलेले आहेत. यामध्ये हॅपन, ट्रू, सिम्पल आणि कन्क्लूड हे क्वेश्चन वर्ड्स आहेत आणि त्याच्या समोर दिलेले ॲन्सर वर्ड्स आहेत. आपण पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे वळूया. ओके, आपली पुढची ॲक्टिव्हिटी आहे फाइंड द व्हर्ब फॉर्म्स ऑफ.
आपल्याला हेट्रेड, थॉट, मीनिंग, इम्प्रूव्हमेंट आणि डिस्क्राईब हे शब्द दिलेले आहेत, हे क्वेश्चन वर्ड्स दिलेले आहेत. या शब्दांसाठी पॅसेजमध्ये व्हर्ब फॉर्म कोणते आलेले आहेत ते आपल्याला शोधायचे. मग हेट्रेडसाठी हेट हा व्हर्ब आलेला आहे, थॉट्ससाठी थिंक, मीनिंगसाठी मीन, इम्प्रूव्हमेंटसाठी इम्प्रूव्ह आणि डिस्क्राईबसाठी डिस्क्राईब हे व्हर्ब्स पॅसेजमध्ये आलेले आहेत. पुढची ॲक्टिव्हिटी आपली फाइंड ॲडजेक्टिव्ह फॉर्म्स ऑफ टॉक, इंटरेस्ट, प्युरिटी, टेक्निक आणि लिटरेचर हे क्वेश्चन वर्ड्स दिलेले आहेत. यांच्यासाठी पॅसेजमध्ये ॲडजेक्टिव्स कोणकोणते आलेले आहेत ते आपल्याला इथे सांगायचं आहे. मग यामध्ये टॉकसाठी टॉकेटिव्ह हे ॲडजेक्टिव्ह आलेलं आहे, इंटरेस्टसाठी इंटरेस्टिंग हे ॲडजेक्टिव्ह आलेलं आहे, प्युरिटीसाठी प्युअर, टेक्निकसाठी टेक्निकल आणि लिटरेचरसाठी लिटररी असे दिलेल्या क्वेश्चन वर्ड्ससाठी ॲडजेक्टिव्स आपल्या या पॅसेजमध्ये आलेले आहेत. ओके, आपली पुढची ॲक्टिव्हिटी आहे ट्रू ऑर फॉल्स सांगायचं आहे. मी तुम्हाला सेंटेन्स सांगेल, तुम्ही मला ते ट्रू की फॉल्स ते सांगायचं आहे. पहिलं वाक्य आहे स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण इज अ टीन बुक. टीन बुक, अ बुक रिटन फॉर टीनएजर्स चिल्ड्रन. टीनएजर चिल्ड्रन 13 to 19, 13 ते 19 या वयोगटात येणाऱ्या मुलांसाठी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याला टीन बुक असे म्हटलेलं आहे. दिस इज ट्रू. हे टीन बुक आहे, टीनेजर्ससाठी लिहिलेलं हे पुस्तक आहे. दुसरं वाक्य आहे द बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रामर. या पुस्तकामध्ये हेवी ग्रामर आहे, भरपूर ग्रामर दिलेलं आहे. दिस इज फॉल्स. दिस इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. तिसरं वाक्य आहे द वर्क ॲट्रिब्यूट्स टू लिटररी व्हॅल्यूज. अनेक लिटररी व्हॅल्यूज या लेसनमध्ये आपल्याला दिसतात, या पुस्तकात आपल्याला दिसतात. दिस इज ट्रू. आणि चौथं वाक्य आहे द बुक इज यूज्ड ॲज अ स्टडी टेक्स्ट फॉर स्टुडंट्स हू स्टडी लिटरेचर. लिटरेचर घेऊन 12वी पास झाल्यानंतर लिटरेचर घेऊन जे स्पेशलायझेशन करून पुढचं शिक्षण घेतात त्यांच्यासाठी शिक्षणामध्ये या पुस्तकाचा समावेश केलेला आहे. दिस इज ट्रू. युनिव्हर्सिटी लेव्हलच्या अभ्यासक्रमामध्ये या पुस्तकाचा समावेश केलेला आपल्याला आढळतो. ओके, दिस इज द लास्ट ॲक्टिव्हिटी ऑफ आवर लेसन. राईट अ कम्प्लीट रिव्ह्यू ऑन एनी बुक दॅट यू हॅव रीड रिसेंटली. इथे आता आपल्याला स्वतःला प्रत्येकाला आपण जे कोणतं पुस्तक अलीकडे वाचलेलं असेल त्या पुस्तकाचा रिव्ह्यू लिहायचा आहे. यूज द फॉलोइंग पॉईंट्स फॉर युअर बुक रिव्ह्यू. खाली जे पॉईंट्स दिलेले आहेत त्या पॉईंट्सच्या मदतीने आपल्याला तो बुक रिव्ह्यू लिहायचा आहे. आपण जे कोणतं पुस्तक वाचलेलं असेल त्या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू आपल्याला इथं लिहायचा आहे. मग त्यासाठी मुद्दे कोणकोणते दिलेले आहेत तर इथं मुद्दे दिलेले आहेत. इंट्रोडक्शन, त्या पुस्तकाची ओळख करून द्यायची. सिलेक्टिव्हिटी ऑफ कंटेंट्स, सब्जेक्ट, टायटल, ॲप्रोप्रियसी, सिक्वेन्स ऑफ कंटेंट्स, लँग्वेज, ॲप्रोप्रियसी ऑर टाईप, good points or novelty in the book, advantages or scope of the book, demerits, shortcomings if any, message or opinion or views. आपलं स्वतःचं मत पुस्तकाबद्दल इथं नोंदवायचं आहे. आणि सगळ्यात शेवट जो असेल आपल्या रिव्ह्यूचा तो थोडक्यात कन्क्लुजनने करायचा आहे. अशा 7 ते 8 मुद्द्यांमध्ये आपण जे पुस्तक अलीकडे वाचलेलं असेल त्या पुस्तकाचा रिव्ह्यू आपल्याला इथे लिहायचा आहे. ठीक आहे, थांबू आपण इथे. आता पुढच्या सेशनमध्ये आपण भेटूया. तत्पूर्वी होमवर्कची मी पुन्हा एकदा आठवण करून देतो. पान नंबर 71 वरची जी दुसरी ॲक्टिव्हिटी आहे वर्कशॉपमधली, लुक इनसाइड युअर थिंकिंग हॅट ही ॲक्टिव्हिटी आहे. या ॲक्टिव्हिटीवरचे आपण काही क्ल्यूज गोळा केलेले होते. ठीक आहे, आपण काही क्ल्यूज घेतले होते आणि त्या क्ल्यूजच्या मदतीने आपल्याला इथे एक छोटीशी 8 ते 10 ओळींची स्टोरी लिहायची. हा आपला आजचा होमवर्क असणार आहे. ठीक आहे.
आपण आपल्या पुढच्या सेशनला भेटूया. गुड डे.